एक असा ग्रंथ ज्याला वाचल्यानंतर तुम्हाला खजिना सहजपणे सापडू शकतो. पण जर तुम्ही तो अर्धवट वाचला तर तुम्ही पागल सुद्धा होऊ शकता किंवा तुम्हाला मरण सुद्धा येऊ शकतं. तर तो ग्रंथ तुम्ही वाचाल का? लहानपणी आपण अनेकदा नीळावंती नावाच्या ग्रंथाचे किस्से ऐकले आहे. असं मानलं जातं की नीळावंती हा ग्रंथ वाचल्यानंतर झाडं झुडपं, पशु पक्षी, भूत पिशाच सोबतच 84 लक्ष योनींची भाषा कळायला लागते. ऐकून आश्चर्य वाटलं ना? आता तुमच्या मनात नक्कीच हा प्रश्न आला असेल की खरंच असं होतं का? हा ग्रंथ वाचणाऱ्याला खरंच जादूटोणा करता येतो का? हा ग्रंथ वाचून खरंच खजिन्याचा शोध लावता येतो का? अशा सगळ्या प्रश्नांची उत्तरं या व्हिडिओमधून जाणून घेऊया. नमस्कार, मी मनस्वी आणि तुम्ही पाहताय मंडळाभारी. तर आता नीळावंती ग्रंथ नेमकी भानगड काय, हे जर जाणून घ्यायचं असेल तर आधी नीळावंतीची कथा जाणणं आवश्यक आहे. आता या नीळावंतीची कथा काय, तर या ग्रंथाचं नाव एका नीळावंती नावाच्या शापित यक्षिणीच्या नावामागे पडलंय. नीळावंतीची कथा अशी आहे की उत्तर प्रदेश मधल्या छोट्याशा गावात एक शेतकरी राहायचा. त्याला नीळावंती नावाची एक मुलगी होती. नीळावंतीचं वय 5 वर्ष असतानाच तिची आई मरण पावली. घरात वडील आणि नीळावंतीच राहायचे. नीळावंती लहानपणापासूनच इतरांपेक्षा वेगळी होती. सामान्यतः लहान मुलं खेळण्यांसोबत खेळतात किंवा इतर लहान मुलांसोबत खेळतात, पण नीळावंती प्राण्यांसोबत खेळायची. तिला प्राण्यांशी बोलणं, सापांना पकडणं खूप आवडायचं. आधी तर तिच्या वडिलांना हे सगळं नॉर्मल वाटलं, पण जसजशी ती मोठी झाली तिच्या वडिलांच्या लक्षात आलं की नीळावंती फक्त प्राण्यांशी बोलतच नाही तर त्यांना वश मध्ये सुद्धा करू शकते. तिच्या वडिलांना जाणीव झाली की आपल्या मुलीकडे एक दिव्य शक्ती आहे. हळूहळू गावातल्या लोकांना सुद्धा हे लक्षात येऊ लागलं. त्यांना वाटायचं की नीळावंतीकडे राक्षसी शक्ती आहे. गावातील लोक तिच्याकडे संशयाने बघू लागले. यामुळे तिच्या वडिलांनी गाव सोडून जंगलात राहण्याचा निर्णय घेतला. दोघं जण आनंदाने जंगलात राहू लागले. ती प्राण्यांशी तर बोलायचीच, पण आता हळूहळू ती भूत प्रेतांशी पण बोलायला लागली होती. रात्रीच्या वेळी ती जंगलात जाऊन भूत प्रेतांशी बोलायची. प्राण्यांशी, झाडांशी बोलून ती माहिती लिहून ठेवायची. अशातच एक दिवस ती जंगलात फिरत असताना अशा ठिकाणी पोहोचली जिथे एक बैलगाडी खड्ड्यात फसली होती. ती बैलगाडी एका व्यापाऱ्याची होती. व्यापाराला अडचणीत पाहून तिने त्याची मदत केली. त्याला घरी आणलं, जेवू घातलं. व्यापारी नीळावंतीच्या प्रेमात पडला आणि त्याने तिला लग्नासाठी विचारलं. नीळावंतीने होकार दिला, पण एका अटीवर, की ती रोज रात्री घराबाहेर पडणार. तिला कोणी कुठलाही प्रश्न विचारणार नाही की ती कुठे चालली आहे. तो व्यापारी तिच्या प्रेमात असल्यामुळे त्याने ती अट मान्य केली. त्यांच्या संसाराला सुरुवात झाली. ती रोज रात्री घराच्या बाहेर निघायची, भूत प्रेतांशी बोलायची आणि त्यांनी सांगितलेले मंत्र लिहून ठेवायची. अशातच एका रात्री तिला एक पिशाच भेटतो आणि सांगतो की ती सामान्य माणूस नाही तर एक यक्षिणी आहे, जे एका शापामुळे मानवी शरीरात फसली आहे. यक्ष यक्षिणींचं एक वेगळं जग आहे जिथे तिला जायचं आहे. त्या जगात जाण्यासाठीची साधना त्या भूताने तिला सांगितली. त्या भूताने सांगितल्याप्रमाणे ती रोज साधना करायची, मंत्र म्हणायची, प्राण्यांचा बळी द्यायची. हे सगळं सुरू असतानाच गावातील लहान मुलांच्या अपहरणाच्या घटना वाढू लागल्या. गावातील लोकांना संशय होता की हे सगळं नीळावंतीच करत आहे. गावातील लोक व्यापाराकडे गेले. व्यापारी दुसऱ्या दिवशी नीळावंतीचा पाठलाग करत जंगलात गेला. नीळावंती तिची साधना करत होती. तिने काही प्राण्यांचा बळी देत मंत्र म्हटले. हे बघून व्यापारी घाबरला. त्याला हे कळून गेलं होतं की आपली बायको साधारण नाही, पण तो काही करू पण नव्हता शकत. दुसऱ्या दिवशी रात्री नीळावंती पुन्हा जंगलात गेली. ती रात्र तिच्या साधनेची शेवटची रात्र होती. तिथे तिला एक भूत भेटतो आणि सांगतो की तिला त्या जगात जाण्यासाठी पाण्याच्या रस्त्याने जावं लागेल. जंगलातून वाहणाऱ्या एका नदीतून एक प्रेत वाहत येणार. त्या प्रेताच्या हातावर एक तावीज बांधलेलं असेल. ते तावीज तिला घ्यायचं आहे. त्यानंतर एक नाव त्या नदीतून वाहत येणार. ती नाव चालवत असलेल्या नाव्याकडे तो तावीज द्यायचा आहे. मग तो नावी तिला तिच्या जगात घेऊन जाईल. पण ही संधी तिच्या आयुष्यात एकदाच येणार. आता तिला सगळे राज माहिती झाले होते, पण अशातच एक अडचण निर्माण झाली. त्या गावातले लोक तिला मारण्यासाठी एकत्र जमले. नीळावंती साधना करायला बसली. तिचा पती तिला दुरून बघत होता. गावातले लोक सुद्धा तिला बघत होते. जसं ते प्रेत वाहत आलं, नीळावंतीने ते तावीज ओळखलं आणि काढायला लागली. गाठ फिट्ट असल्यामुळे तोंडाने ती गाठ सोडवायचा ती प्रयत्न करत होती. सर्वांना वाटलं की नीळावंती त्या माणसाला मारून खात आहे. गावातील लोक तिला मारायला धावले. ती पण पळायला लागली आणि जंगलात लपून गेली. तिच्या पतीने तिला शोधून काढलं. तिचा पती आपल्या असली रूपात आला, कारण तो पण सामान्य माणूस नव्हता. तो पण एक पिशाचच होता, ज्याला तिच्याकडून तो मंत्र लिहिलेला ग्रंथ हवा होता. त्याने नीळावंती समोर एक अट ठेवली.
ती अट अशी होती की तो ग्रंथ तू मला दे आणि मी तुला नाव्याकडे जाऊ दे. निळावंतीकडे ही एकच संधी होती आपल्या जगात परत जाण्यासाठी. तिने ती अट मान्य केली आणि त्या भूताला तो ग्रंथ सोपवला. पण जाताना ती एक शाप देऊन गेली की या ग्रंथाला अर्धवट वाचणारा पागल होईल किंवा मरून जाईल, आणि ती निघून गेली. त्यानंतर तो ग्रंथ अनेक लोकांच्या हातात लागला. जर आजच्या काळात तुम्ही निळावंती ग्रंथ शोधायला निघालात तर कदाचित तो ग्रंथ तुम्हाला सापडणार पण नाही, कारण 1935 साली ब्रिटिश शासनानं त्यावर बंदी आणली होती. आता बंदी नेमकी का आणली याचं ठोस कारण नसलं तरीही सांगितलं जातं की याचा वापर काळ्या जादूसाठी करण्यात यायचा, म्हणून त्यावर बंदी आणली. अशी दंतकथा आहे की हा ग्रंथ वाचल्यानंतर पशु पक्षी भूत पिशाच आपल्याला गुप्त खजिन्याबद्दल सांगतात. बरं, हे पुस्तक सहज वाचलं तर चालतं का? तर नाही. पुस्तक वाचण्यासाठी काही रीती आहेत. हे पुस्तक गरोदरबाई वारल्यानंतर तिच्या प्रेताला जो अग्नी दिला जातो त्या प्रकाशातच वाचायचं असतं, आणि तेवढ्या वेळेत ते पुस्तक वाचून झालं तर तुम्हाला एक दिव्य शक्ती प्राप्त होते, आणि नाही झालं तर तुम्ही तुमचं मानसिक संतुलन बिघडून पागल होता किंवा तुमचा मृत्यूही होऊ शकतो. असं मानलं जातं की हा ग्रंथ वाचत असताना त्यापासून दूर करण्यासाठी अनेक अघोरी शक्ती तुमच्या जवळ येतात. याला न भीता हे पुस्तक वाचून पूर्ण करावं लागतं. हे पुस्तक वाचत असताना जसजसं तुम्ही एका प्राण्याची कथा वाचत जाता तसा तसा तो प्राणी जवळ येऊन तुमच्याशी बोलायला लागतो, असं पण सांगितलं जातं. आता या गोष्टीला अनेक जण मानतात तर अनेक जण म्हणतात की हे अंधश्रद्धा आहे. तसंच अनेक जण हे पण म्हणतात की स्वामी विवेकानंदांचा मृत्यू हा ग्रंथ वाचत असतानाच झाला. यासोबतच याविषयी लोक अनेक रहस्यमयी गोष्टी सांगतात, पण लिखित स्वरूपात एकही कहाणी सापडत नाही. तर ही कहाणी खरी आहे की केवळ अंधश्रद्धाच? हे तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की सांगा, आणि अशाच रहस्यमयी गोष्टींसाठी मंडळ आभारीला सबस्क्राईब करा.